आणि आता एक धक्कादायक बातमी. मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील गुणी अभिनेत्री प्रिया मराठेची कर्करोगाशी गेल्या 2.5-3 वर्षांपासून सुरू असलेली झुंज अखेर आज संपुष्टात आली. प्रिया मराठेचं मीरा रोड येथील राहत्या घरी वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी निधन झालं. दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून आणि अभिनेता शंतनू मोघेची पत्नी अशी ही प्रियाची एक स्वतंत्र ओळख होती. पण त्याच वेळी मराठी आणि हिंदी भाषेतल्या विविध टेलिव्हिजन मालिका आणि सिनेनाट्य क्षेत्रातल्या अभिनयातून तिनं स्वतःची वेगळी ओळखही निर्माण केली होती. प्रिया गेल्या 2-2.5 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. गेल्या वर्षीपासून ती सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नव्हती. तिनं शेवटची पोस्ट ही 11 ऑगस्ट 2024 रोजी केली होती. त्यात तिनं आपला पती शंतनू सोबतचे फोटो पोस्ट केले होते. प्रिया आणि शंतनू यांनी 2012 साली लग्नगाठ बांधली होती आणि त्या दोघांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत एकत्र कामही केलं होतं. प्रिया मराठेच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून. प्रिया मराठे, अधुरी एक कहाणी. प्रिया मराठेचं या सुखानो या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण झालं. 4 दिवस सासूचे, तू तिथं मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, येऊ कशी कशी मी नांदायला अशा गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये तिनं काम केलं. गोड चेहऱ्याच्या अभिनेत्रीनं तू तिथं मी, तुझेच मी गीत गात आहे या मालिकांमध्ये चक्क नकारात्मक भूमिका साकारल्या. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत प्रिया मराठेनं साकारलेली मोनिका ही व्यक्तिरेखा तुफान गाजली. पण ही मालिका तिनं अर्ध्यावरच सोडली होती. पवित्र रिश्ता, उतरन, कसम से, बड़े अच्छे लगते हैं या हिंदी मालिकांमधून प्रिया देशभरात पोहोचली. प्रियाचं मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान होतं. अ परफेक्ट मर्डर या नाटकातही तिनं काम केलं होतं. मीरा भाईंदर महापालिकेची स्वच्छता दूत म्हणून तिनं जबाबदारी स्वीकारली. कर्करोगग्रस्त असतानाही स्वच्छतेच्या प्रचाराला तिनं महत्त्व दिलं. उत्तन आणि अन्य ठिकाणी समुद्रात आणि खाड्यात टाकलेला कचरा गोळा करून तिनं स्वच्छता मोहीम राबवली.